मी आत्ता रीड करते द आर्ट ऑफ फोकसच्या एका स्टोरीमध्ये सांगितलं आहे की स्पिरिच्युअल लाईफ आणि मटेरियल लाईफ एकत्र असतात, म्हणजे ते को एक्झिस्ट करतात. काही लोक विचार करतात की मी 60-65 इयर्सचा झाल्यानंतर स्पिरिच्युअल लाईफ परस्यूट करेन, आता मला मटेरियल लाईफमध्ये भरपूर रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. पण तसं नसून ह्या दोन्ही लाईफ को एक्झिस्ट करतात. आणि त्याचं उदाहरण देताना काय सांगितलं आहे की आत्मा हा स्पिरिच्युअल असतो आणि बॉडी ही मटेरियल वर्ल्डचं म्हणजे मटेरियल वर्ल्डमध्ये आहे. आणि हा जो आत्मा आहे तो बॉडीमध्ये आहे. आणि या आत्म्यामुळेच एनर्जी आणि या कॉन्शियसनेसमुळेच आपण जिवंत आहोत असं दिसतं. म्हणूनच स्पिरिच्युअल लाईफ ही एका एज नंतर नाही तर रोज फॉलो केली पाहिजे.